प्रिय भाविकांनो, आज मी तुम्हाला अशा स्त्रीची गोष्ट सांगणार आहे की जी अब्राम आणि साराईच्या कुटुंबामध्ये दासी म्हणून काम करत होती आणि त्या दासीचं नाव होतं हागार। जेव्हा अब्राम आणि साराईला मूलबाळ होत नव्हतं तेव्हा साराईने या दासीचं लग्न अब्रामाशी करून दिलं। जेव्हा ही दासी हागार गर्भवती झाली तेव्हा ती गर्वाने फुगून गेली आणि ती साराईचा द्वेष करू लागली। जेव्हा हे साराईच्या लक्षात आलं तेव्हा साराईने तिला तिची जागा दाखवून दिली आणि तिचा छळ करण्यास तिने सुरुवात केली। हागार साराईच्या या छळाला कंटाळून मिसर देशातील बेरशेनाच्या रानात पळून गेली। तिथे तिला परमेश्वराचा दूत दिसला। परमेश्वराचा दूत हागारला म्हणाला, हागार, तू कोठून आलीस व कोठे चाललीस? तेव्हा हागारने परमेश्वराच्या दूताला मिसर देशात घडलेला सर्व प्रकार सांगितला। तेव्हा परमेश्वराच्या दूताने हागारला सांगितलं की तू फार मोठं पाप केलेलं आहे। ज्या मालकीणीने तुला दासीवरून उंच होण्याचा अधिकार दिला त्याच मालकीणीचा तू द्वेष केलेला आहे। बघ, तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू इश्माएल ठेव। परमेश्वर त्याच्यापासून फार मोठं राष्ट्र तयार करेल आणि ते राष्ट्र कधीही संपणार नाही। हागार पुन्हा आपली मालकीण साराईकडे निघून गेली। परत असंच एक दिवस हागारला अब्रामाचं घर सोडून त्या बेरशेनाच्या रानातच जावं लागलं। परमेश्वराने ते बेरशेनाचं रान तिला एक घर म्हणून दिलं होतं। एक दिवस असा प्रसंग आला की भुके वाचून तिचा जीव तळमळू लागला। तेव्हा हागारने परमेश्वराकडे विश्वासाने प्रार्थना केली। परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली आणि पुन्हा परमेश्वराचा दूत हागार समोर उभा राहून म्हणाला की हागार, तू दुःखी कष्टी का होतेस? परमेश्वराने तुझी निवड केली आहे। तेव्हा हागारचे डोळे उघडले। जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा तिच्या डोळ्यासमोर तिने पाण्याचा झरा आणि तिला जीवनावश्यक गोष्टी ज्या हव्या होत्या त्या परमेश्वराने सर्व निर्माण केल्या होत्या। हागारने परमेश्वराला धन्यवाद दिले। बघा, परमेश्वर कोणालाच कधी टाकत नाही आणि त्याला कुठलीच गोष्ट अशक्य देखील नाही। उत्पत्तीच्या 16 आणि 21व्या अध्यायामध्ये जर आपण बघितलं तर हागारचा पूर्ण वृत्तांत परमेश्वराने कथन केलेला आहे आणि या वचनामधून परमेश्वर आपल्याला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो संदेश असा आहे की परमेश्वराने एका दासीला अब्रामाची पत्नीवरून उंच स्थानावर पोहोचवलं आणि परमेश्वराने हागारला अशी दानं दिली होती की त्या दानाचा तिने पुरेपूर उपयोग करून घेतला। पहिलं दान म्हणजे पश्चाताप। जेव्हा ती गर्भवती झाली तेव्हा ती गर्वाने फुगून गेली, पण जेव्हा तिला कळलं की हे पाप आहे तेव्हा तिने पश्चाताप देखील केला। दुसरं दान म्हणजे त्याग। ती अब्रामाची पत्नी म्हणून गणवली जात होती, परंतु जेव्हा तिला घर सोडावं लागलं तेव्हा तिने तिच्या पतीकडे अब्रामाकडे कुठल्याच प्रकारचा हिस्सा किंवा वाटा मागितला नाही। ती गपचूप त्या घरातून त्याच बेरशेनाच्या रानात निघून गेली। तिसरं दान म्हणजे कुरकुरपणा। एकाकी जीवन जगली, तिच्यावर खूप संकटे आली, खूप दुःख आले, खूप नैराश्य आली, परंतु तिने अब्रामाविरुद्ध आणि परमेश्वराविरुद्ध कुठल्याही प्रकारची कुरकुर केली नाही। कुठल्याही प्रकारचं गाऱ्हाण तिने परमेश्वराविरुद्ध केलं नाही। आणि चौथं दान म्हणजे प्रेम आणि विश्वास। तिने जेव्हा जेव्हा विश्वासाने परमेश्वराकडे प्रार्थना केली तेव्हा तेव्हा परमेश्वराचा दूत तिच्या समोर प्रकट झाला। ही सर्व दानं परमेश्वराने हागारला भरभरून दिली होती। प्रिय भाविकांनो, आपल्याला सुद्धा अशा दानांचा वर्षाव, अशाच दानांचा आशीर्वाद मिळावा। परमेश्वर देखील आपल्या या प्रार्थनेला, आपल्या या विश्वासाच्या प्रार्थनेला त्याने परमेश्वराचा दूत हागारप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या समोर पाठवावा, म्हणून आजच्या दिवशी आपण विशेष प्रार्थना करूया। आमेन।